नमस्कार, राजसेवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। श्री एकविरा देवी व रेणुका माता मंदिर ट्रस्ट देवपूर धुळे अति प्राचीन असं मंदिर असलेलं पांढरा नदी किनारी श्री एकविरा देवीचं मंदिर आहे। त्या ठिकाणी सालाबादप्रमाणे अश्विन नवरात्र उत्सवाला सुरुवात 3 तारखेपासून सुरुवात होणार आहे। तो 3 तारखेपासून 15 दिवस म्हणजे कोजागिरी पौर्णिमेपर्यंत नवरात्र उत्सव चालणार आहे। रोज या नवरात्र उत्सवामध्ये रोज धार्मिक सर्व प्रकारचे कार्यक्रम, अनेक प्रकारचे धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक असे कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत। त्याचप्रमाणे ह्या नवरात्रामध्ये लहान बालकांना आपली संस्कृती कळावी म्हणून त्या संस्कृतीच्या माध्यमातून सुद्धा आपण या ठिकाणी तसा प्रयत्न करणार आहे। मुलांना तो आपली संस्कृती काय आहे, देवधर्म काय आहे या गोष्टीची सगळी माहिती देणार आहोत। आणि त्याचप्रमाणे या 10 दिवसामध्ये एकविरा देवी मंदिरात सप्तशती पाठ हा सामुदायिकरित्या होईल। त्यानंतर तुमचं दुपारच्या एकूण 5 आरत्या होतील। पहाटे 5 वाजेला, सकाळी 8 वाजेला, परत दुपारी 12ला, परत सायंकाळी 7ला, परत रात्री 12ला अशा 5 आरत्या या ठिकाणी होतात। आणि या 5 आरतींना वेगवेगळ्या प्रकारच्या आरतीचे यजमान असतात, त्यांना यजमानपद दिलं जातं। ज्यांना पाहिजे असेल त्यांनी ट्रस्टशी संपर्क साधावा। त्याचप्रमाणे या ठिकाणी आता या मंदिराच्या कायापालट म्हणजे त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेऊन वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारणा या ठिकाणी करण्यात येत आहेत। आणि या सुधारण्यामध्ये आपल्याला सहभाग करायचा आहे। तर या ठिकाणी आता गव्हर्नमेंटच्या याच्या फंडातून मुख्य प्रवेशद्वाराचा कामाचा जवळजवळ 50% काम पूर्ण झालेलं आहे। ते काम चालू आहे। त्या ठिकाणी देवी देवतांच्या मूर्त्या येतील। एकूण जवळजवळ 80 ते 85 मूर्त्यांचं तिथं होणार आहे। मूर्तींचं काम बाकी आहे। त्याचप्रमाणे नेहरू नगर आग्रवाडच्या चौकात मोठा एक कमान उभारण्यात येणार आहे। तिथेही काम सुरू झालेलं आहे। आणि सगळ्या भाविकांना विनंती आहे की ह्या कार्यक्रम या ठिकाणी होणाऱ्या खर्चाला सगळ्यांनी मदत करावी असं आव्हान आम्ही करत आहोत। आणि पुढे आता एक हॉल मंदिराच्या उत्तरे बाजूला प्रसादालयाच्या हॉलचंही काम चालू करण्यात आलेलं आहे। तर लवकरच प्रसादालय देखील या ठिकाणी सुरू होणार आहे। काय हे नवरात्र उत्सवाची निमंत्रण पत्रिका सगळ्या भाविकांना पोस्टाद्वारे पाठवण्यात आलेली आहे। ज्यांना मिळाली नसेल त्यांना मंदिरात आम्ही देणार आहोत। आणि या पत्रिकेप्रमाणे सगळ्या कार्यक्रमाला सगळ्यांनी उपस्थित द्यावं असं ट्रस्ट मंडळातर्फे आणि आई भगवतीतर्फे विनंती करण्यात येत आहे।